म्हणूनिया शरण जावे, म्हणूनिया शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम घ्या, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। विठ्ठल 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 विठ्ठल। हे अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरू, श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, अथांग कृपेनं, अथांग दयेनं, आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त अधिकार संपन्न, जगदवंदनीय जगद्गुरु, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु, धर्मगुरु, श्री संत जगद्गुरु। अहो, वैरेने सुद्धा त्यांचं वर्णन करावं। महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवली नाही, भारत देशापुरती मर्यादित ठेवली नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस घातला, तुका झालासे कळस। वैरेने सुद्धा ज्यांचं वर्णन करावं। तुकाराम 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 तुकाराम। हे अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरुम, श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग कृपेनं, अथांग दयेनं, आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त अधिकार संपन्न, जगदवंदनीय जगद्गुरु, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणास्थान। हो, वैरेने सुद्धा ज्यांचं वर्णन करावं। महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवली नाही, भारत देशापुरती मर्यादित ठेवली नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस घातला, तुका झालासे कळस। वैरेने सुद्धा ज्यांचं वर्णन करावं। तुकाराम 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 तुकाराम। नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम। धन्य तुकोबा समर्था, 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 धन्य तुकोबा समर्था समर्था। तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम। महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची उंची तर वाढवलीच, यात नवल काय, परंतु वैज्ञानिकांना सुद्धा विचार करायला लावणारं एक व्यक्तिमत्व, जिजाई रमण आणि सदेह वैकुंठगमन ज्यांनी केलं, अशा एका बलाढ्य संतांचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलाय। श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलाय। विठ्ठल 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 विठ्ठल।
चिंतनाला सुरुवात करणे अगोदर थोडासा अल्पसा हा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की आज आपल्या या संस्थेमध्ये श्री अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेमध्ये चालू असलेला आपला भव्य दिव्य बालकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामध्ये माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्यामुळे मला येथे कीर्तन करण्याची संधी भेटली ते म्हणजे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण साध्वी सोनाल दिदी करपे यांच्या चरणी मी नतमस्तक होते व सेवेला सुरुवात करते. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग कुणाचा आहे हो? अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. काय सांगतात तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून तर ऐका. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून एकच पर्याय, काय करा तर सर्व भावाने त्याला शरण जा. कारण एकदा का आपण सर्व भावाने त्याला शरण गेलो तर तो काय करतो तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज ठीक आहे, आम्ही त्याला शरण जाणार आहोत, पण तो कसा आहे? बहु आहे करुणवंत अनंत हे नाम घ्या. मग एक जण तुकोबरायांकडे आला व तुकोबरायांना म्हटलं, महाराज हे तुम्ही कशावरून सांगतात? त्यावेळेस तुकोबराय म्हटले की अरे माझ्याकडे साक्ष आहे, एका जन्माचं नाही तर 4 युगातला अनुभवले. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. विठ्ठला 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 विठ्ठला. या महाराष्ट्र राज्याचा इतिहास कुणी आयऱ्या गैरेनं नाही लिहिला दादा, तर या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी राजाच्या मावळ्यानं धर्मवीर शंभू राजाच्या छाव्यानं, एवढंच नाही तर तुकोबरायांच्या गाथेतल्या अभंगानं, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीनं आणि सावता महाराजांच्या मळ्यातल्या अभंगानं. अरे कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी असं म्हणत म्हणत त्यांनी सुद्धा या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. म्हणून म्हणावं लागतंय काय, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. वा वा. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिचे जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. निसा गम पम गम पम गम गर निसा गम पम गम पम गम गर पम गम पम गम पम गम गर निसा गसा सा गम सा गम गम पम म पनी पनी सानी पनी सानी द पम गर सा गम पनी सा सानी ध पम गर सा गम पनी सा सानी ध पम गर सा गम पनी सा गम पनी सा गम पनी सा. जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. इतक्या पवित्र आणि पावन मातीमध्ये आपण जन्माला आलो. मग या देहाचं, या जन्माचं कधीतरी आभार व्यक्त करत चला. का तर ऐका, आपण ज्या देशात जन्मलो तो देश कोणता हो? झोपल्या काय? आपण ज्या देशात जन्मलो तो देश कोणता? आपण ज्या देशात जन्मलो तो देश कोणता तर भारत. आपण ज्या राज्यात जन्मलो ते राज्य कोणतं? आपण ज्या राज्यात जन्मलो ते राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी. मग इतक्या पवित्र आणि पावन मातीमध्ये आपण जन्माला आलोत.
मग या देहाचं या जन्माचं कधीतरी आभार व्यक्त करत चला. का तर आहे का हा देह पुन्हा पुन्हा नाही दादा, किंवा याचा क्षणाचाही भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, नाही भरवसा, वारसा वद सोडा मायाचा, भारे सावध सोडा मायाचा. काही नसले मग गळा पडेल भासा, काही नसले मग गळा पडेल भासा. पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, हो राम राम स्मराधी, हो राम राम स्मराधी, स्मरा. या देहाचा या जन्माचा काहीही भरोसा नाही. म्हणून या देहाला आलायत ना तर काय करा तर नामचिंतन करा. आणि हा देह तरी भगवंताने आपल्याला कशासाठी दिलाय हो? देवी दिला देह भजना गुमटा, देवी दिला देह भजना गुमटा, देवी दिला देह भजना गुमटा, देवी दिला देह भजना गुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गुमटा, देवी दिला देह भजना गुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गुमटा, देवी दिला देह भजना गुमटा, गोमटा, गोमटा. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाल्या फाटा बाधिकेच्या. भगवंताने आपल्याला हा जो नरदेह दिलेला आहे हा नामचिंतना करता दिलेला आहे. मग या देहाला आल्याच्या नंतर काय करायचं आपण तर नामचिंतनच करायचं. बरं, नामचिंतन करायचं पण कसं करायचं तर भावाने प्रेमाने त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. कारण देव सुद्धा त्याचाच भुकेला आहे. देव भावाचा भुकेला, देव देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. हाची दुष्काळ दयाला, आजी दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, आजी दुष्काळ दयाला. देव देव भावाचा भुकेला. जय हो जय हो. देव देव भावाचा भुके, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, भुकेला. देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. देव सुद्धा त्याचाच भुकेला आहे. म्हणून या देहाला आलायत ना तर भगवंताचं भावाने प्रेमाने नामचिंतन करा. परंतु काही काही लोक म्हणतात ताई अहो आमचे पाय घिसले वाऱ्या करू करू तरी पण आम्हाला देव भेटला नाही. का भेटला नाही सांगू का? अरे तू वाऱ्या किती केलं हे महत्त्वाचं नाही, वाऱ्या कशा केल्या हे महत्त्वाचं आहे. मला सांगा, वारीला गेलाय बिस्किटाची पुढे गोळा करीत सुटलाय, देव मिळेल का हो? नाही. देवाला जर प्राप्त करायचं असेल
तर भाव आणि प्रेम हे लागतं. ऐका, देवाला जर प्राप्त करायचं असेल तर काय लागतं? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही, हो देव अशान भेटायचा नाही, हो जय हो जय हो. देव बाजारचा, देव बाजारचा, बोल देव बाजारचा भाजीपाला, जय हो. देव बाजारचा भाजीपाला नाही, जय हो जय हो जय हो. बाजारचा भाजीपाला नाही र, हो देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. हो दगडाचा देव त्याला वडराच भेव, हो दगडाचा देव त्याला वडराच भेव, हो मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, हो मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, हो लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, हो लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, देवा शान पावायचा नाही र, काय र देवा शान पावायचा नाही र. जय हो. बाजारचा जय हो, देवा बाजार जय हो. देवा बाजारचा भाजी श्री राधे. देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देवा जय हो. बाजारचा भाजीपाला नाही र, नाही हो देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. ऐका, भाव आणि प्रेम जर नसेल तर देव मिळेल का हो? तर नाही. ऐका, एवढे एक गोड वाक्य घरी घेऊन जा, आजचं कीर्तन सार्थक होईल. ऐका, कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? ऐका, कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रीड म्हणून आरोग्य कुठून येणार? अन्न झालंय हायब्रीड म्हणून आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा मग माणुसकी कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा म्हणून माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, अरे मग देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. भगवंताला प्राप्त करण्याकरता लागतं ते भाव आणि प्रेम. भाव आणि प्रेम जर नसेल तर देव मिळत नाही. तुकोबाराने तर आनच घेतली, शपथच घेतली. काय घेतली? तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, हो तुका म्हणे आन विठोबाची, हो तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे का भावाची कारण, हो काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण. जय हो. काही न लगे भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, काही न लगे का भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. भगवंताला प्राप्त करण्याकरता लागतं ते फक्त भाव. भावाने प्रेमाने एकदा का तुम्ही त्या देवाचं भजन केलं, नामचिंतन केलं तर साक्षात आपल्याला भगवंत भेटतो. ऐका, ज्या दिवशी तुम्ही त्या भगवंताला मिळवाल, ज्या दिवशी तुम्हाला भगवंत मिळेल त्या दिवशी तुम्हीच म्हणाल की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. समजण्यासाठी एक दृष्टांत सांगते. ऐका, एकाचं नवीनच लग्न झालं होतं, झोपल्या तर नाही ना? एकाचं नवीनच लग्न झालं होतं आणि त्याच्या बायकोचं वजन होतं 1 क्विंटल. किती? 1 क्विंटल म्हणजे किती? त्याच्या बायकोचं वजन होतं 1 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. ऐका, त्याच्या बायकोचं वजन होतं 1 क्विंटल आणि त्याचं होतं माझ्यासारखं 45 किलो. किती? तिचं किती? त्याचं किती? ऐका, त्याचं वजन होतं 45 किलो. आता कुठलंही काम करण्याच्या अगोदर माणूस जरा वजनदार असला पाहिजे. पण माझं कुठंही गेलं तर तेवढा एक प्रॉब्लेम राहिला बघा.
बोलायला लागलं की कळतं, पण बोलायच्या दिले पंचायत उभा राहते. त्याचं वजन होतं 45 किलो आणि त्याचं काय त्या घरात वजन पडाना. आता बायकोने जर त्याला एखादं काम सांगितलं तर त्याला ऐकावं लागायचं, पण त्याने जर एखादं बायकोला काम सांगितलं त्याचं बायको ऐकत नसं, उलट वागायची, उलट बोलायची. ऐका, एके दिवशी त्याच्या गावातल्या मित्राचा त्याला कॉल आला. कॉल आल्याच्या नंतर त्याचा गावातला मित्र त्याला म्हणू लागला, काय रे खूप दिवस झाले, जसं लग्न झालंय तसं काही कॉल नाही, मेसेज नाही, एवढा कसं बिझी झालास. त्यावेळेस ह्या मित्राने झालेली सर्व काही हकीकत सांगितली. गावातला मित्र म्हणला, काळजी करू नको, मी तुला एक कान मंत्र देतो. ऐका, असे कान मंत्र देणारे खूप आहेत महाराज, पण ऐकावं जनाचं, करावं मनाचं. लोक भामटेत, आपलं रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात, पण आपलं जसं आहे ना तसंच राहून द्यायचं. ऐका, गावातल्या मित्राने त्याला कान मंत्र दिला. कान मंत्र दिल्याच्या नंतर संध्याकाळ होती, त्याने फोन ठेवला. सकाळी उठला, सर्व काही आटोपल्याच्या नंतर याने बायकोला चहा मागितला. आता याला बायकोला चहा मागायचा होता, यानं बायकोला आवाज दिला. आता गावातल्या मित्राने त्याला मंत्र दिला होता, नाहीतर, हा नाहीतर मंत्र दिला होता. याला चहा मागायचा होता, यानं बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का, मला चहा दे. आता गावातल्या मित्राने त्याला काय मंत्र दिला होता, नाहीतर हा मंत्र दिला होता. हा म्हटला, अगं ऐकलंस का, मला चहा दे, नाहीतर. असं म्हटल्याच्या नंतर तिला काळजी वाटली, तिला टेन्शन आलं, हा काय करेल म्हणून. हिने लगेच चहा आणून दिला. हा मनातली मनात खुश झाला. आपली जर एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली तर आपण कसं मनातली मनात खुश होतो, तसं हा मनातली मनात खुश झाला. नंतर याने काही वेळाने जेवण मागितलं. अगं ऐकलंस का, मला जेवण दे, नाही तर. असं म्हटल्याच्या नंतर तिने जेवणही दिलं. ऐका, 1 क्विंटलची बायको त्यानं 70 किलोवर आणली महाराज. किती? 70 किलोवर आणली. आता महिला मंडळाचं मकर संक्रांती सोडून एक फेवरेट सण असतो. कुठला? ज्या सणाला त्या सणाला ज्या बायका असतात त्या घरी जातात, माहेरी जातात. कुठला? सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. ऐका, रक्षाबंधन हा सण येतो, ती आपल्या माहेराला जाते. माहेराला गेल्याच्या नंतर ती आपल्या आजीबाईपाशी जाऊन बसते. आजीबाईसोबत गप्पा मारत असते. आजीबाई तिला म्हणते, काय ग धष्टपुष्ट होतीस, एवढी बारीक कस काय झाली. म्हणे सासू त्रास देते का. म्हणे नाही, सासू तर आईसारखी. म्हणे सासरा. म्हणे नाही, सासरा ही जीव बापासारखा आहे. म्हणे नवरा. म्हणे नाही, नवराही जीव लावतो, पण कुठलंही काम सांगितल्याच्या नंतर काय म्हणतो, नाहीतर म्हणतो. नाहीतर तो काय करेल याची मला चिंता येते, टेन्शन येतं, काळजी वाटते, म्हणून मी एवढी बारीक झाले. आजी म्हटली, काळजी करू नको, मीही तुला एक मंत्र देतोय. आजीनेही तिला मंत्र दिला. ती घरी आली. रोजच्या प्रमाणे हा उठला, याने चहा मागितला. आता आजीनं तिला मंत्र दिला होता, काय करता, असा मंत्र दिला होता. रोजच्या प्रमाणे हा उठला, याने चहा मागितला. अगं ऐकलंस का, मला चहा दे, असं म्हटला होता. हा नाही तर म्हटला, तेवढ्यात ही चहा न घेताच तशीच आली. हा नाही तर म्हटला होता, तर एवढ्यात ती म्हणते, नाहीतर काय करता. हा म्हटला, नाहीतर काय, मी माझ्या हाताने घेईन, दुसरं काय करेन. विठाला 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 विठाला. दृष्टांत संपला. सांगायचा भाव एवढाच, आपल्या जन्माचं सुद्धा हेच गणित आहे महाराज. म्हणून जन्माला आलायत ना, तर काय करा, तर त्या भगवंताचं नामचिंतन करा, त्या देवाला मिळवा. जर नाही मिळवला तर काय होईल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया वाया. जर आपण या देहाला आल्याच्या नंतर नामचिंतन नाही केलं, तर भगवंताला मिळवलं नाही, तर काय होईल, नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म जो आहे तो वाया जाईल. म्हणून या देहाला आलायत ना, तर काय करा, तर नामचिंतन करा. ऐका,
परंतु आपण नामचिंतन सोडून देतो आणि दुसऱ्याचं चिंतन करीत बसतो. कुणाचं? तर आपल्या घरच्यांचं, नातेवाईकाचं चिंतन करीत बसतो. परंतु तुम्हाला सांगू का, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, जोपर्यंत आपल्याकडे धन आहे, जोपर्यंत आपल्याकडे संपत्ती आहे, तोपर्यंतच सगळे काही आपले आपले आहेत, तोपर्यंतच सगळे काही आपल्याला आपलं म्हणतात. एकदा का सगळं काही निघून गेलं की कुणीच कोणाचं नाही. जब चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा, किंवा सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, जोपर्यंत आपल्याला त्यांची गरज आहे, तोपर्यंत सगळे आपल्याला आपलं आपलं म्हणतात. जन हे सुखाने गेल्या जय हो. जन हे सुखाने दिल्या घेतल्याने, जय हो. हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, जन हे सुखाने दिल्या घेतल्याने, जन हे सुखाने गेल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, जन हे सुखाने दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाने दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंत आहे काळीचे नाही कोणी. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, जोपर्यंत आपल्याकडे धन आहे, तोपर्यंतच सगळे काही आपल्याला आपले आपले म्हणतात. एकदा का पैसा निघून गेला, एकदा का संपत्ती निघून गेली, एकदा का आपली गरज संपली की आपलं कुणीच कुणाचं नाही. ऐका, असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या वेळेस त्यांची गरज संपली त्यावेळेस ते सोडून गेले. ऐका, वल्ल्या कोळ्याचं जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर चोरी करणारा वल्ल्या कोळी, लोकांना लुटणारा वल्ल्या कोळी, परंतु पूर्वसंचिताने नारदजीची आणि त्याची भेट झाली. नारदजी जंगलामधून भजन करत चालले होते. काय हो? नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. जय हो. सर्वांनी भगवंती घ्यायचे. नारायण टाळी टाळी. नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. जय हो. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण, नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. श्रीमन नारायण नारायण. जय हो. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमन नारायण, जय हो. नारायण नारायण नारायण. वा वा, टाळकरी. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. जय हो. नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण. जय हो. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. जय हो. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. जय हो. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. जय हो. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण. नारदजी जंगलामधून भजन करत चालले होते. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण. ऐका,
नारदजी जंगलामधून भजन करत चालले होते. तो भजनाचा आवाज वाल्याकुळाने ऐकला व पळतच आवाजाच्या दिशेने गेला. नारदजींना अडवलं. धिप्पाड शरीर आहे, हातामध्ये कुऱ्हाड आहे. नारदजींना अडवलं आणि नारदजीला मोठ्याने म्हणतो, अरे संन्याशा, तुझ्याकडे जे काही धन असेल ते मला देऊन टाक, नाहीतर मरायला तयार हो. असं म्हटल्याच्या नंतर नारदजी त्याला शांतपणे म्हणतात, अरे माझ्याकडे सोनं नाणं पैसे वगैरे असं कुठलंही धन नाही. माझ्याकडे फक्त राम नामाचं धन आहे. ते जर तुला पाहिजे असेल तर ते तू घेऊ शकतोस, कारण ते मी रात्रंदिवस वाटतच असतो. ऐका, त्यावेळेस वाल्याकुळा विचार करतो की अरे आतापर्यंत मला असं कुणीच बोललं नाही, असं उद्धटपणे कुणीच बोललं नाही, परंतु याची कस काय हिंमत झाली मला असं बोलण्याची. असं म्हटल्याच्या नंतर वाल्याकुळा त्याला म्हणतो, जर तू मला काही धन दिला नाहीस तर हे जे 7 रानं दिसतात ना, हे मोहरी एवढ्या खड्यांनी भरलेलं आहे. तू जर मला काही दिला नाहीस तर तुझ्या पण नावाचा खडा या रांजणामध्ये पडलाच म्हणून समज. असं म्हटल्याच्या नंतर नारदजी म्हणतात की अरे त्याआधी मला तू एक सांग, तू एवढं काही पाप करतो, एवढ्या 7 रांजणभर लोकांना मारलंस, हे पाप तू कुणासाठी करतोस. त्यावेळेस वाल्याकुळा म्हणतो की बायका मुलांसाठी, आईवडिलांसाठी. असं म्हटल्याच्या नंतर नारदजी म्हणतात, या पापामध्ये ते वाटेकरी होतील का. वाल्याकुळा म्हणतो, हो अर्थातच नक्की होतील. असं म्हटल्याच्या नंतर नारदजी त्याला म्हणतात, एकदा जा आणि विचारून ये की या पापामध्ये ते वाटेकरी होतील का. वाल्याकुळा एक नारदजीने एका झाडाला बांधतो व पळतच आपल्या आईवडिलांकडे जातो. आईवडिलांना म्हणतो, आई बाबा, मी आत्तापर्यंत तुमच्यासाठी एवढं पाप केलं, एवढ्या लोकांना मारलं, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होताल का. त्यावेळेस त्याचे आई वडील म्हणतात, अरे असं काय बोलतोस, अरे आम्हीच तुला जन्म दिला, आत्तापर्यंत आम्हीच तुला सांभाळलं, आता तूच आम्हाला सांभाळ, मग ते पापाने सांभाळ किंवा पुण्याने, याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. असं म्हटल्याच्या नंतर वाल्याकुळा थोडा नाराज होतो व आपल्या मुलांकडे जातो. मुलांना म्हणतो की अरे अरे माझ्या बाळांनो, मी आत्तापर्यंत तुमच्यासाठी एवढं पाप केलं, एवढ्या लोकांना मारलं, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होताल का. त्यावेळेस त्याचे मुलं म्हणतात, बाबा हो, तुम्हीच आम्हाला जन्म दिलाय, आम्ही तर अजून लहानच आहोत, तुम्हीच आम्हाला जन्म दिलाय, मग तुम्हीच आम्हाला सांभाळा, ते पापाने सांभाळा किंवा पुण्याने, याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. असं म्हटल्याच्या नंतर वाल्याकुळा अजूनच थोडा नाराज होतो व आपल्या बायकोकडे जातो. बायकोकडेच गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतो की अगं अगं माझी अर्धांगिनी, तूच आहेस ना माझी अर्धांगिनी, मग सांग बरं, मी आत्तापर्यंत एवढं पाप केलं, एवढ्या लोकांना मारलं, या पापामध्ये तू वाटेकरी होशील का. त्यावेळेस त्याची बायको म्हणते, हो तुम्हाला असं म्हणायला काही लाज वाटते का. हो, मी माझ्या आईवडिलांच्या घरी सुखी होते, पण तुम्हीच मला या घरात लग्न करून आणलं ना, मग तुम्हीच मला सांभाळा, ते पापाने सांभाळा किंवा पुण्याने, याच्याशी माझंही काही घेणं देणं नाही. असं म्हटल्याच्या नंतर वाल्याकुळा खूपच नाराज होतो. तो बाहेर येतो, डोक्याला हात लावतो व तो म्हणतो की अरे आतापर्यंत आपण यांच्यासाठी एवढं पाप केलं, एवढ्या लोकांना मारलं, परंतु या पापामध्ये कोणीच वाटेकरी होत नाही. त्याला नारदजींची आठवण होती. तो नारदजींकडे धावतच जातो व नारदजींचे चरण पकडतो. म्हणजे बघा, एवढा दुष्ट असणारा वाल्याकुळी, परंतु तो ज्यांच्यासाठी पाप करीत होता ते सुद्धा या पापामध्ये वाटेकरी होत नव्हते. म्हणजे या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही आहे, तो फक्त भगवंतच. म्हणून काय करा तर त्याचं मोठ्याने नामचिंतन करा. एकदा सर्वांनी दोन्ही वरती हात घ्या व सर्वांनी मोठ्याने त्या भगवंताचा जयघोष करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ऐका, या जगामध्ये कुणीच कोणाचं नाही, म्हणून जन्माला आलायत ना तर काय करा तर नामचिंतन करा. ऐका,
जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, जोपर्यंत आपल्याकडे धन आहे, तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. ऐका, जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत 10 पटीने वाढते. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत 10 पटीने वाढते. घर जर रस्त्याच्या कडेला आलं तर घराची किंमत 10 पटीने वाढतं. घर जर रस्त्याच्या कडेला आलं तर घराचीही किंमत 10 पटीने वाढते. आता माणूसच जर रस्त्याच्या कडेला आलं तर माणसाची किंमत किती होते हो? 0. म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे धन आहे, जोपर्यंत आपल्याकडे संपत्ती आहे, तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. म्हणून या देहाला आलायत ना तर काय करा? नामचिंतन करा. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शरण जा, पण कसं जा? तर अभंगाचं प्रथम चरण. जय हो मनोनिया शरण वा वा. जावे. मनोनिया शरण जावे. टाळ टाळ. मनोनिया शरण जावे. जय हो. मनोनिया शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. बोल तो उतरील पार. जय हो. तो उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तो उतरील पार. तो उतरील पार. मनोनिया शरण जावे. सर्व भावे देवासी. हो मनोनिया शरण जावे. सर्व भावे देवासी. मनोनिया शरण जावे. सर्व भावे देवासी. हो मनोनिया शरण जावे. सर्व भावे देवासी. देवासी देवासी. तुकोबाराय म्हणतात की शरण जायचंय ना तर कसं जा? तर म्हणून या शरण जावे, सर्व भावे देवासी. सर्व भावना त्या भगवान परमात्म्याला शरण जा. परंतु ऐका, आपण देवाला शरण जायचं सोडून जातो, या संसाराला शरण जातो. ऐका, परंतु हा जो संसार आहे ना, हा कसा आहे हो? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख मूळा चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसार नगरी बाजार भरला. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही हो, यात सुख नाही. नाही हो यात सुख नाही. यात सुख नाही हो. सुख नाही. यात सुख नाही हो. यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार.
आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार 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 हा जो संसार आहे ना हा दुःखरूपी संसार आहे. मग या संसाराला शरण जाण्यापेक्षा त्या देवाला तरी शरण जा, तो तरी आपला उद्धार करेल. एकदा का आपण त्या भगवंताला शरण गेलो त्या देवाला शरण गेलो तो काय करतो तर अभंगाचं दुसरं चरण. तो हा उतरील पार 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 भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तो हा उतरील पार 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 उतरील पार. एकदा का त्या भगवंताचा आपण भावाने प्रेमाने आवडीने देवाचं नामस्मरण केलं त्याला शरण गेलो की काय करतो तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. ऐका एकदा का आपण त्याला शरण गेलो की आपल्याकडे जे काही संकट आले जे काही आघात आले ते सर्व काही संकटाचं तो निवारण करतो. तो आपल्या मागे पुढे उभा राहतो व आपल्या मागे पुढे राहून काय करतो तर आली आघात निवाराया आली आघात निवाराया ओ आली आघात निवाराया ओ आली आघात निवाराया मागे पुढे उभा राहे सांभाळीत 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 आली आघात निवाराया आली आघात निवाराया आली आघात निवाराया ओ आली आघात निवाराया निवाराया. तर आपल्याला जे काही संकट आले तर तो भगवंत त्याचं निरसन करतो. म्हणून काय करा तर फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करा. ऐका पूर्वीच्या काळातल्या ज्या आज्या होत्या ज्या म्हाताऱ्या बायका होत्या त्या काय करायच्या पाठ उठायच्या आणि पाठ उठून काय मोबाईल बघायच्या का हो बघायच्या का माझ्या इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स आलेत व्हॉट्सअपला किती मेसेज आले स्नॅपचॅटला किती मेसेज आलेत बघायच्या का काय करायच्या तर जातं दळायच्या आणि जातं दळत असताना ओव्या म्हणायच्या. माझ्या संत जनाबाईंनी सुद्धा खूप सुंदर अशा ओव्या म्हणलेल्या आहेत.
सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला जीव शोधोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे लावणी पाची बोटे गे तू ये रे बा जय हो लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला 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 ऐका माझ्या संतबाई सुद्धा संत जनाबाई सुद्धा पहाटे उठून काय करायच्या तर ओव्या गायच्या दळण दळत असताना ओव्या गायच्या परंतु आजकालच्या जर बायकांचं जर सांगायचं म्हटलं तर पाठ उठायचं लांबच राहिलं पण सकाळीच 9, 10 वाजेपर्यंत झोपत राहतात परंतु पूर्वीच्या काळच्या ज्या महिला होत्या त्या तशा नव्हत्या पाठ उठायच्या आणि पाठ उठून काय करायच्या तर दळण दळायच्या असंच मी एका कीर्तनामध्ये सांगितलं की पाठ उठून काय करायचं तर दळण दळायचं आता मी ज्या घरी राहत होते त्या घरातल्या बाईनं काय केलं ती पहाट उठली आणि पाठ उठली आणि पाठ उठल्याच्या नंतर तिने जातं घेतलं आणि दळायला लागली आणि दळत असताना काय म्हटले माहिती आहे का पहाटेच्या पाऱ्यामध्ये जातो वाज वंगा वंगा सईबाई ग बाई सईबाई काय म्हणली पहाटेच्या पाऱ्यामध्ये जातो वाज वंगा वंगा सईबाई ग बाई सईबाई आता तुमच्याकडे ते गोधडी त्याला काय म्हणते ब्लँकेट गोधडी त्याला काय म्हणते गोधडीच ऐका मी गोधडी घेऊन झोपले होते आणि हळूच पाहिलं म्हणलं कोण एवढं भारी म्हणते गाड्या काळी दोनचा पंचम म्हणलं बघाव म्हटलं कोण मग एवढं भारी म्हणते मी हळूच गोधडी वर केली आणि म्हणलं बघाव कोण म्हणते ती म्हणायला लागली पहाटेच्या पाऱ्यामध्ये जातो वाज वंगा वंगा सईबाई ग बाई सईबाई पहाटेच्या पाऱ्यामध्ये जातो वाज वंगा वंगा सईबाई ग बाई सईबाई उठ्र गोधडीतल्या सोंगा मला काय म्हणली ती उठ्र गोधडीतल्या सोंगा सईबाई ग बाई सईबाई म्हणजे बघा आजकालच्या बायकांची अशी परिस्थिती आहे म्हणून कधीच कुणाचंही दळायचं नाही फक्त आपलं दळायचं आणि दळत असताना कसं दळायचं तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा शेवटी झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी आणि माझे गुरुवर्य यांच्या चरणी अर्पण करते व सेवेला पूर्ण विराम देते विठ्ठल जय जय